नमस्कार. माधुर्य मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तूंचे दान दिल्याने आपल्याला सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो. हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून पहाटे 2:45 मकर राशीत संक्रमण करणार आहे. या दिवशी सूर्याला विधीपूर्वक अर्घ्य दिल्याने मनुष्याला संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी केलेल्या दानाला अधिक महत्त्व असते. या दिवशी केलेल्या दानामुळे शुभ फळं मिळतात. तर आत्ता आपण जाणून घेऊया या दिवशी कोणत्या 5 गोष्टी दान केल्याने आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. नंबर 1. मकर संक्रांतीच्या दिवशी उबदार वस्त्रांचे दान केल्याने शुभ फळं मिळेल. थंडीच्या या महिन्यात दान म्हणून उबदार कपडे द्यावेत. मकर संक्रांतीच्या दिवशी दान देण्याची दुसरी वस्तू म्हणजे तूप. मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे दान करा. या दिवशी तुपाचे दान केल्याने माणसाला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरूची स्थिती मजबूत होते. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची तिसरी वस्तू म्हणजे तीळ. या दिवशी तीळ दान करणे अतिशय शुभ मानले जाते. तीळ दान केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो असे म्हटले जाते. आणि या दानाच्या प्रभावामुळे सूर्याच्या बलामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. आत्ता आपण पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी कुठली चौथी गोष्ट दान करायला हवी. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी तिळापासून बनवलेले लाडू आणि गुळासोबत तांदूळही दान करणे शुभ मानले जाते. असे दान केल्याने करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि मान सन्मान मिळतो. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची 5वी वस्तू म्हणजे उडीद डाळीची खिचडी. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी उडीद डाळीची खिचडी दान केल्याने शुभ फले प्राप्त होतात. त्यामुळे दान देणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य, चंद्र आणि गुरूची स्थिती उत्तम होते, मजबूत होते आणि त्यामुळेच आपल्याला सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तर श्रोते हो, कशी वाटली ही तुम्हाला माहिती? कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.